नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण डिफरन्शिएशन्स हा टॉपिक 12th स्टँडर्डचा स्टार्ट करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। 12th स्टँडर्डच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये आपण डिफरन्शिएशन हा टॉपिक कव्हर करणार आहे आणि डिफरन्शिएशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। कारण जर डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला सॉल्व करता आला तर याच्यावरती पुढचे चॅप्टर काही डिपेंड्स आहेत, ते चॅप्टर तुम्हाला करता येतील। नाही तर तुम्हाला हा चॅप्टर जर आला नाही, सोडवता आले नाही याचे एक्झाम्पल, किंवा हा चॅप्टर तुम्हाला सोपा जाणार नाहीये, तर तुम्हाला पुढचे चॅप्टर सुद्धा सोपे जाणार नाहीये। ठीक आहे, त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। पहिलाच चॅप्टर आहे आपला 12th स्टँडर्डचा मॅथ सेकंडचा। ओके, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थित हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि मी खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि खूप सोपं करून सांगणार आहे मॅथ। ठीक आहे, त्यामुळे हा चॅप्टरची तुम्हाला भीती वाटण्याची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला सांगतो हा चॅप्टर तुम्हाला मी घाबरवण्यासाठी सांगत नाहीये। तर या चॅप्टरवरती बघा, तुम्हाला पहिला चॅप्टर आपला तर हा डिफरन्शियल मीन्स डिफरन्शिएशन आहेच, डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन। ओके, तर आपल्याला सेकंड चॅप्टर याचे ॲप्लिकेशन्स आहेत। ओके, ॲप्लिकेशन्स। ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज। ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज। आता इथे थर्ड चॅप्टर बघा, कुठला आहे थर्ड चॅप्टर? तर तुम्हाला थर्ड चॅप्टर आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन। ओके, इनडिफायनाइट इंटिग्रेशन। आता इनडिफायनाइट इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मीन्स हा जर डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला डिफरन्शिएशन आला, डेरिव्हेटिव्ह्स आला, सॉल्व करता आला, तुम्हाला जर चांगला जमत असेल तर तुम्हाला याचे ॲप्लिकेशन सॉल्व करता येऊ शकतात। म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला तो चॅप्टर व्यवस्थित येऊ शकतो, बरोबर। आणि जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्ज व्यवस्थित येत असेल तर तुम्हाला इनडिफायनाइट इंटिग्रेशन तुम्हाला व्यवस्थित येऊ शकतं। कारण जर डेरिव्हेटिव्ह्ज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर डेरिव्हेटिव्ह्जच्या अपोजिट इंटिग्रेशन असतं। म्हणजे जसं की साईनचा कॉस, कॉसचा साईन असं। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे फॉर्म्युलेज अल्टरनेट, तुमचे जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज तुमचे पाठ झाले, लर्न झाले, तर तेच फॉर्म्युले तुम्हाला उलटे करून इंटिग्रेशनमध्ये यूज करायचे असतात। त्यामुळे तुमचा डेरिव्हेटिव्ह जर झाला तर अल्टरनेटली तुमचा इंटिग्रेशन सुद्धा तुम्हाला सोपा जातो। ठीक आहे, तर त्याच्यानंतर डिफायनाइट इंटिग्रेशन, इनडिफायनाइट झाल्यानंतर डिफायनाइट इंटिग्रेशन असेल। ठीक आहे, डिफायनाइट इंटिग्रेशन म्हणजे जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आला तर हा पण चॅप्टर सोपा जातो। नंतर त्याच्यानंतर तुम्हाला याचे ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन। ठीक आहे, ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन म्हणजे जवळपास तुम्हाला हा जर फर्स्ट चॅप्टर, ठीक आहे, किंवा तुम्हाला याच्यानंतरचा चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन। ठीक आहे, तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा आहे, ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन। म्हणजे तुम्हाला टोटल 5 ते 6 चॅप्टर याच्यावर डिपेंड आहेत। कोणावरती? डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हजवरती, डिफरन्शिएशनवरती। हा जर चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित आला तर तुम्हाला पुढचे सुद्धा चॅप्टर सोपे जातील। ठीक आहे, त्यामुळे जास्त काही हार्ड नाही आहे, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आहे। फक्त तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत। मी जसे गणितं करेल, जसे फॉर्म्युलेज यूज करेल, तुम्हाला पण ते फॉर्म्युलेज लर्न करावे लागतील, तसं तुम्हाला ते येणार नाही। फॉर्म्युलेज तुमचे फर्स्ट लर्न पाहिजेत तरच तुम्हाला ते येऊ शकतात, बरोबर। मग आता तुम्ही म्हणसाल की सर आम्हाला तुम्ही घाबरून देताय का, एवढे चॅप्टर याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे हा चॅप्टर खूप अवघड असेल, असं काही नाही आहे। आणि तुम्हाला जे तुमचे जे सिनियर आहे 12th स्टँडर्डमध्ये होते पहिले, ठीक आहे, आता तुम्ही पण 12th स्टँडर्डचा स्टडी करताय, बरोबर आहे। तर त्या सिनियरने तुम्हाला सांगितलं होतं, बेटा आम्हाला तू डेरिव्हेटिव्ह्ज इंटिग्रेशन्स हे चॅप्टर बघ, तू 11वीत आहे, 12वीत आल्यानंतर बघ कशी वाट लागते, असं वगैरे तुम्हाला काही सांगितलं असेल तर बिलकुलही टेन्शन घेऊ नका। मी तुमचा बिलकुल एकदम सोप्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, हे टॉपिक क्लिअर करून देईल। ओके, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आहे। ओके, तर चला आता आपण याच्यामध्ये कुठला टॉपिक आहे
ठीक आहे. या चॅप्टरमधले कुठले टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत ते बघूया. ओके, तर टॉपिक बघा आपल्याला कुठले कुठले घ्यायचे आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट टॉपिक डेरिव्हेटिव्स ऑफ कंपोजिट फंक्शन्स. ठीक आहे, डेरिव्हेटिव्स ऑफ कंपोजिट फंक्शन. मग आता डेरिव्हेटिव्स ऑफ कंपोजिट फंक्शन हा आपण फर्स्ट याच्यामध्ये घेणार आहोत. कंपोजिट फंक्शन्स म्हणजे आता मी तुम्हाला सर्व हे याच्यावरती आपल्याला जे एक्झरसाइज सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ ह्या ज्या एक्झरसाइज आहेत त्याचे हे टॉपिक्स आहेत. ओके, ते टॉपिक्स मी तुम्हाला एकदा समजून सांगतो आणि नंतर आपण लगेच एक्झरसाइजला सुरुवात करूया. ओके, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला काही फॉर्म्युलेज सुद्धा बघावे लागणार आहेत आणि ते फॉर्म्युलेज तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, तर डेरिव्हेटिव्हज ऑफ द कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, कंपोजिट फंक्शन काय असतं, कंपोजिट फंक्शन काय असतं, तर कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन असेल. ठीक आहे, फंक्शनमध्ये फंक्शन असेल त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतात. जसं की बघा तुम्हाला एखाद्या वेळेस एखादं सरप्राईज गिफ्ट आपले मित्र देतात, त्याच्यामध्ये खूप मोठा बॉक्स असतो. ठीक आहे, आणि मग त्या बॉक्सला खोलता तुम्ही, मग त्याच्या परत आतमध्ये एखादा बॉक्स असतो, परत तो बाहेर काढता, परत तो खोलता, परत त्याच्यामध्ये एक छोटासा बॉक्स असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी ते गिफ्ट तुम्हाला मित्र देतात. तर ते जे गिफ्ट, आता ते गिफ्ट मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, ठीक आहे, त्याला कंपोजिट फंक्शन असं म्हणतो आपण. ठीक आहे, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन. ओके, त्याच्यानंतर आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. इथे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन. ओके, फंक्शनला फंक्शन परत येईल. डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शनमध्ये आता डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शनमध्ये कसं, आता इथे इनव्हर्स असेल, साइन इनव्हर्स ऑफ, ठीक आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, याला आपण इनव्हर्स फंक्शन असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, इनव्हर्स फंक्शन. ओके, याचे सुद्धा तुम्हाला काही फॉर्म्युले आहेत, हे आपण पुढच्या नेक्स्ट एक्झरसाइजमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन काय असतं, तर पहिले तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन तुम्हाला समजून घ्यावे लागेल. इम्प्लिसिट फंक्शन हे आपण बघूया. ठीक आहे, त्याच्या अगोदर एक्सप्लिसिट फंक्शन. ओके, एक्सप्लिसिट जे फंक्शन असतं ते काय असतं. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे बघा आता एखाद्या क्लासमध्ये सर्व मुलं एका साईडला बसलेले आहेत, सर्व मुली एका साईडला बसलेल्या आहेत, बरोबर आहे, म्हणजे सेपरेट. ओके, सेपरेट त्याला म्हणतात. मुलं मुलींना नाही, त्याला डेरिव्हेटिव्ह नाही म्हणणार आहे आपण, फंक्शनला. सेपरेट फंक्शन असेल, बरोबर आहे, मुलं वेगळे मुली वेगळ्या, गर्ल्स वेगळ्या बॉईज वेगळे. ठीक आहे, सेपरेट बसलेले आहेत, तर त्या फंक्शनला आपण इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो. त्या फंक्शनला काय म्हणणार आपण, इम्प्लिसिट. म्हणजे एक्सचे वेगळे वाय वेगळे, म्हणजे वाय इज इक्वल्स टू सपोज एक्स स्क्वेअर प्लस 2x, म्हणजे एक्स एका साईडला आहेत सर्व आणि वायची टर्म एका साईडला आहे. ठीक आहे, हे दोन फंक्शन एका वेगळ्या साईडला आहेत, बरोबर आहे, त्याला म्हणतात एक्सप्लिसिट फंक्शन. काय म्हणतात, एक्सप्लिसिट फंक्शन. मग इम्प्लिसिट फंक्शन काय असतं, तर इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर दोन फंक्शन सोबत असणे, म्हणजे एकाच बेंचवर मुलगा पण, त्याच बेंचवर मुलगी पण. ठीक आहे, कंबाईन, मिक्स, मुलगा मुलगी एकत्र. ठीक आहे, असं कुठं असतं का सर, असं असतं कुठे, कॉलेजला, तुमच्या नाही, सिनियर कॉलेजला. ओके, ज्युनियर कॉलेजची गोष्ट करत नाही, ते कॉलेजवरती डिपेंड करेल. मुलगा मुलगी एकत्र बसतील नाही बसतील तो त्यांचा प्रश्न. ठीक आहे, आपण इथे काय बघतोय, डेरिव्हेटिव्ह. काय बघतोय, डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, नाहीतर लगेच मुलगा मुलगी एकत्र, कोणतं फंक्शन. ठीक आहे, लक्ष ठेवा. आता इथे एक्स आणि वाय मी फक्त दोन फंक्शन एकत्र करतोय, इम्प्लिसिट फंक्शन, त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात. हे शिकायचं आहे आपल्याला. काय शिकायचं आहे आपल्याला, इथे दोन फंक्शन एकत्र करणे, मुलगा मुलगी ते नाही शिकायचं. ओके, कॉन्सन्ट्रेशन आपल्या 12th स्टँडर्डवरती करायचं आहे. चांगले मार्क्स मिळाले पाहिजे बाबांनो, लक्षात ठेवा. ओके, हे जे फंक्शन असेल त्याला आपण काय म्हणणार, इम्प्लिसिट फंक्शन. ओके, तर नेक्स्ट आहे
हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. नेक्स्ट काय आहे? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्जचे पण एक्झाम्पल आपण बघणार आहोत, त्याच्यासाठी काही सूत्र आहेत. ठीक आहे. नंतर आहे जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह्ज, हा सुद्धा टॉपिक आपण घेणार आहे नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ओके. नंतर आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. नंतर काय आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. अँड नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय की एकच टर्म असणार, तर त्या टर्मसाठी आपल्याला वेगळे वेगळे, म्हणजे समजा y इज इक्वल्स टू, ठीक आहे, टी स्क्वेअर प्लस 2t. ठीक आहे. आणि सपोज दुसरा दिलेला असेल आपल्याला, दुसरा आपल्याला x इज इक्वल्स टू समथिंग काय दिले, x इज इक्वल्स टू t⁻³ प्लस 2t असं दिलेलं आहे, असे दोन दिलेले आहेत. ठीक आहे. आणि यांचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगतील. ठीक आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, dy/dx काढायचा असतो. मग असं कसं काढणार सर? आपण इथे डेरिव्हेटिव्ह असा कसा काढू शकतो? इथं तर एक्सची टर्म ही दिली, वायची टर्म ही दिली, दोघांचा सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कसं करायचं. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, dy/dt डिवायडेड बाय dx/dt. ठीक आहे. हे जे असतं याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे. हे आपण पुढे शिकणार आहोत. तुम्हाला हे टॉपिक काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला कोणते कोणते टॉपिक शिकायचे आहेत बिलकुलही तुम्हाला मी 1 मिनिटसुद्धा तुम्हाला असं हार्ड वाटेल टॉपिक असं वाटू देणार नाही. ठीक आहे. आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मॅथमॅटिक्स शिकायचं आहे आणि खूप सोपं करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आणि नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे. ओके. ध्यानात ठेवा, तुम्हाला टॉपिक हे राईट डाऊन करून घ्यायचे आहेत किंवा मध्ये मध्ये तुम्हाला स्टॉप करून व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट मारूनही तुम्ही लिहू शकता. ओके. पुढचा टॉपिक आता बघा, इथे आपल्याला पहिला ना जो डेरिव्हेटिव्ह काढत होतो आपण अगोदर, ठीक आहे, तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये पण शिकले असाल, फर्स्ट प्रिन्सिपलने आपण असं सॉल्व करावं लागत होतं. ठीक आहे. पण आता आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. आपल्याकडे फॉर्म्युले असल्यामुळे आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल न यूज करता आपण डायरेक्ट फॉर्म्युल्याने पण सॉल्व करू शकतो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल्स टू f(x) इफ आपण Δx इज अ स्मॉल. मीन्स काय होतं इकडे की आपल्याला जर समजा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, dy/dx आपण असा काढतो, बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू x ना डेरिव्हेटिव्ह काढतो yचा, बरोबर आहे. तर इथे आपण इथे डेल्टा, ओके, डेल्टा इथे डीच्या जागी डेल्टा घेतला, y ॲज इट इज डिवायडेड बाय डीच्या जागी डेल्टा, डेल किंवा डेल्टा म्हणू शकता, डेल किंवा डेल्टा. ओके. ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जासाल त्यावेळेस तिथे असं पण सिम्बॉल तुम्हाला बघायला भेटेल, त्याला डो म्हणायचं. ओके. ते पुढे तुम्हाला शिकवलं जाईल. ओके. तर त्याच्यामध्ये बघा, हा फक्त हा जो टॉपिक आहे हा आपल्याला थेरममध्ये यूज होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला 4 ते 5 थेरम या चॅप्टरमध्ये आहेत आणि ते थेरम तुम्हाला सांगतो खूप इम्पॉर्टंट आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्यामध्ये तुम्हाला दरवर्षी पेपरला तुम्हाला त्यापैकी एक थेरम विचारला जातो, एक थेरम तुम्हाला लिहायचा असतो 3 मार्कासाठी. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि येणार म्हणजे येणार 100%. त्यामुळे ते तुम्हाला पूर्ण थेरम करून जायचं आहे आणि त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्याचा वेगळा व्हिडिओ करेल मी, थेरम याच्यामध्ये घेणार नाही आहे, फक्त त्याचे फॉर्म्युलेस तुम्हाला मी सांगेल की कसं सॉल्व करायचं असतं, कसा आहे तो थेरम. ओके. तर बघा, इथे Δx, आता इथे हा जो आहे, ठीक आहे, हा लार्ज याच्यासाठी असेल, याचं मिनिंग होतं स्मॉल. ठीक आहे. याचंच मिनिंग काय होतं, स्मॉल. Δx इज अ स्मॉल. ओके. अँड increment in the x and then corresponding the increment y, तर त्याला आपण Δy घेतो. ओके. तर इथे डेल्टा लावल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिमिट लिहावं लागत असतं. काय लिहावं लागत असतं, लिमिट. तर लिमिटमध्ये इथे डेल्टा इथे x आहे म्हणून x टेन्स टू काय करावं लागेल आपल्याला, 0. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. ओके. आता याच्यानंतर आपण बघूया फॉर्म्युलेस, जे की आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये यूज होणार आहे.
ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहेत. फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावे लागणार आहेत. ठीक आहे, फॉर्म्युला जर लर्न नसतील तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये काहीच येणार नाही बेटाव, तुम्हाला ते लक्षातच ठेवायचे. बघा आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, मीन्स आपल्याला हे फंक्शन्स दिलेले आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह इकडे. ओके, तर बघा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आता इथे सी घेतलेला आहे, काही असू शकतो कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, लक्षात ठेवा. एक्स रेज टू एन, एक्स रेज टू एनचा काय फॉर्म्युला आहे, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, मीन्स काय पॉवर खाली घ्यायची, पॉवर काय एन, पॉवर खाली घ्यायची, एकनं मायनस करायची. सोपं आहे, ध्यानात ठेवायला, जास्त काही अवघड नाही आहेत फॉर्म्युले. ठीक आहे, 1/x डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x². ठीक आहे, 1/x रेज टू एनचा फॉर्म्युला काय मायनस n/x रेज टू n प्लस 1. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. ओके, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा मायनस कोसेक²x. 11th मध्ये आपले हे फॉर्म्युले झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 11th मध्ये हा टॉपिक स्किप केला असेल त्यांनी आता तरी लक्ष द्यायचे आहे आणि फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. ठीक आहे, 11th मध्ये ऑलरेडी हे फॉर्म्युले तुम्हाला मॅथमध्ये आणि फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलस पार्ट म्हणून असतो त्याच्यामध्ये तुम्हाला झालेले असेल. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 11th बघितलंच नाही, पुस्तकच बघितलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी आता तरी लक्ष द्या, आता तरी फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत. ठीक आहे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक²x, ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स, ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके, आणि इकडे लॉग टू दी बेस ए एक्स, तर काय असेल 1/x इंटू लॉग ए. अशा पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत. अजून सुद्धा काही फॉर्म्युलेज आहेत ते सुद्धा बघायचे आहेत. ठीक आहे, परंतु आपल्याला या एक्झरसाइजसाठी एवढे फॉर्म्युले सफिशियंट आहेत. ओके, काही रूल्स आपण डिफरन्शिएशनचे बघणार आहोत, तर तुम्हाला हे लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला काही रूल्स बघायचे आहेत. रूल्स जे आहेत डिफरन्शिएशनचे, इफ यू अँड व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, तर के इज कॉन्स्टंट, के काय असेल याच्यामध्ये कॉन्स्टंट. बघा आता रूल्समध्ये आपल्याला फर्स्ट y इज इक्वल्स टू यू प्लस व्ही असं असेल तर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे, तर इथे काय करणार, देन dy बाय dx इज इक्वल्स टू यूचा डेरिव्हेटिव्ह du विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस, इथे प्लस एक प्लस लिहायचं आहे. ठीक आहे, dv बाय dx. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये काय होणार, देन वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. ओके, यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx मायनस, इथे मायनस आहे मायनस घ्यायचा, dv/dx. ओके, नेक्स्ट देन dy बाय dx, इथे के यू आहे, के कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट ॲज इट इज. तुम्ही म्हणजे आता तुम्हाला वाटेल की सर म्हटले होते की सर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तर 0 असतो, पण कॉन्स्टंट बरोबर जर व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा नाही, त्या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. ओके, त्यामुळे फक्त ओनली फंक्शन त्याच्याबरोबर कुठलंच नसेल किंवा व्हेरिएबल त्याच्याबरोबर नसेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. ओके, पण इथे याच्याबरोबर यू म्हणजे इथे आपल्याकडे काय आलेलं आहे, व्हेरिएबल आलेला आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो कॉन्स्टंट ॲज इट इज du/dx. ओके, नेक्स्ट बघा इकडे काय दिलेलं आहे आपल्याला, y इज इक्वल्स टू यू इंटू व्ही. आता इथे यू इंटू व्ही रूल यूज करायचा. काय, आता यांच्या ॲक्च्युअलमध्ये यू इंटू व्ही, यू बाय व्ही यांचे थेरम आहेत. ठीक आहे, तर ते थेरम वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. ओके, तर बघा देन आता इथे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy बाय dx. तर इथे यू इंटू व्ही, यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह, यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस, आता इथे व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हा जो रूल आहे याला यू इंटू व्ही रूल आपण म्हणतो. ठीक आहे, प्रोडक्ट रूल पण म्हणतात. ओके, नेक्स्ट आता पुढे बघा पुढचा यू डिवायडेड बाय व्ही. ठीक आहे, डिव्हिजन रूल, तर dy बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ना, dy बाय dx. आता याच्यामध्ये व्ही ॲज इट इज du/dx मायनस
इथे यूचा डेरिव्हेटिव्ह काढला, यू ॲज इट इज ठेवा, तर व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढा, डी व्ही अपॉन डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन काय व्ही स्क्वेअर. इथे व्ही इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे आपल्याकडे, व्ही इज नॉट इक्वल टू काय पाहिजे 0, व्हीची व्हॅल्यू 0 पाहिजे, नाही तर सगळंच ते काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. ठीक आहे, काही त्याचा मतलब राहणार नाही. ओके, हे सर्वच फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. एक्झरसाइजला सुरुवात करूया. एक्झरसाइजमध्ये बघा पहिलाच क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्सनं आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर चला बघूया पहिल्यातला पहिला क्वेश्चन. खूप सोपा आहे, जास्त काही लोड घ्यायचा नाही आहे. कसं सॉल्व करायचं आहे बघा. आता तुम्हाला तर फॉर्म्युले वगैरे सगळे मी तुम्हाला सांगितले आहेत बरोबर. तर लक्ष द्या, याला आपण y इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5 ॲज इट इज लिहून घेऊया पहिले. ठीक आहे, याला आपण काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने आपण याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करणार. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx. ठीक आहे, इज इक्वल्स टू इथे आता बघा हे एक आता फंक्शन आहे, सपोज या फंक्शन रेस टू 5 आहे. आता इथे काय करणार आपण, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, एक्स रेस टू एनचा. ठीक आहे, तर पॉवर खाली आणि एकनं मायनस करायची, पॉवर खाली आणि एकनं मायनस करायची, बरोबर आहे. मग इथे काय करणार, मी पॉवर खाली लिहिणार म्हणजे जे रेस टू 5 आहेत ते इथे लिहिणार आणि पॉवर एकनं मायनस करणार, हे जसंच्या तसं. ठीक आहे, -1 पॉवर एकनं मायनस केली तर किती येणार इथे 4, बरोबर. 5 - 1 4 येणार, बरोबर. बघ आता आपण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का, नाही. मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह परत पुढे लिहायचा असतो. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा, परत पुढे. फक्त एवढी टर्म, पॉवर घ्यायची गरज नाही. ओके, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. ओके, आता याचा आपण काय करणार, परत पुढे डेरिव्हेटिव्ह काढणार. ही टर्म ॲज इट इज तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे, बघा इथे हे 5 ॲज इट इज, एक्स रेस टू 3 ॲज इट इज, 2x मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. ओके, ॲज इट इज लिहायची तुम्हाला हे. नंतर इथे आता एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह सेम हाच फॉर्म्युला तिथे यूज होणार. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इथे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पॉवर खाली आणि एकनं मायनस. ओके, पॉवर खाली लिहिली 3 आणि इथे एकनं मायनस केली, 3 - 1 2. ओके, हे -2 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. ओके, तो नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे. आणि हा 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे पुढची तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. ओके, नाहीतर आपण असं करूया, इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आता लक्षात येईल तुमच्या. मग आता मी ही टर्म बघा परत एक स्टेप आपली एक्स्ट्रा होईल, काही अडचण नाही आहे. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. इथे हे काय होईल 3x², 2 × 2, 0 लिहिला नाही तरी काही अडचण नाही आहे. ही टर्म समोर लिहा, चला आपला ॲन्सर. ओके, बघा कसं येणार, तर dy बाय dx एकदम सिम्पल आहे. dy बाय dx ही टर्म मी अगोदर लिहितो, 5 ॲज इट इज काय येईल इकडे 3x² मायनस 2. ओके, आणि नेक्स्ट हे x³ मायनस 2x मायनस 1. ओके, अशा पद्धतीने आपला फायनल डेरिव्हेटिव्ह असा आपल्याला काढायचा आहे. ओके, आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी थोडंसं छोटं करून दिलं आहे. ओके, तुम्हाला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे, इन ब्रॅकेट 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5/2 असं दिलेला आहे. आता आपल्याला याला कसं सॉल्व करायचं आहे, तर आपण पहिले याला y इज इक्वल्स टू लिहून घेऊया. ठीक आहे, y इज इक्वल्स टू 2 × x रेस टू 3/2 मायनस 3 × x रेस टू 4/3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5/2. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्सने याला काय करणार, डिफरन्शिएट करणार, मीन्स याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. ओके, तर फर्स्ट आता काय करायचं आहे, मी पहिले तुम्हाला सांगितलं आहे की या टर्मचं काय करणार, पॉवर खाली घेणार आणि एकनं मायनस करायची, बरोबर. मग इथे काय येणार dy बाय dx. ओके, ही टर्म आता तुम्ही
याला यू सुद्धा कन्सिडर करू शकता, या पूर्ण टर्मला यू, ठीक आहे. आणि त्याचा रेश टू किती आहे 5/2. मग पॉवर खाली आणि एक ना मायनस, म्हणजे पॉवर काय करणार खाली लिहिणार, ओके. म्हणजे खाली म्हणजे समोर, खाली म्हणजे काय समोर, ओके. पॉवर समोर लिहायची आणि एकनं काय करायची मायनस करायची. मग एकनं मायनस केल्यानंतर ही टर्म ॲज इट इज x2 इंटू x3/2 मायनस 3 इंटू x4/3 मायनस 5, ओके. हे ॲज इट इज लिहायचं आणि पॉवर एकनं काय करायची आता तुम्हाला मायनस करायची. मग 1 मायनस केला याच्यानंतर तर काय होणार 5/2 मायनस 1 जर आपण इथे करतोय तर काय होणार आहे 2 1 जा 2, 5 मायनस 2 किती होणार 3, 3/2 येणार, ते किती येणार 3/2, ओके. आता आपण इथे पॉवर खाली लिहून फॉर्म्युला यूज केला, पण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही. मग या टर्मचा परत काय करायचा असतो पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो, बरोबर. या टर्मचा काय करायचं सेम, पहिला आपण जसं सोडवला क्वेश्चन सेम तसंच सोडवायचा. परत या टर्मचा काय करणार मी पुढे डेरिव्हेटिव्ह घेणार 3/2 मायनस 3x4/3 मायनस 5. या पॉवर ज्या बघून आहे ना मुलांना ह्या पॉवरचंच काय करायचं कसं करायचं याचंच टेन्शन येतं. टेन्शन काही घ्यायचं नाही बिलकुल, पण सोडवत राहायचं, जसं होईल तसे पुढे आन्सर येत चालतात ॲटोमॅटिक. सोडवायच्या अगोदरच तुम्हाला अटॅक बिटॅक येतोय, तुम्हाला अगोदर सोडवायच्या अगोदरच तुम्ही खूप टेन्शन घेता. एक एक स्टेप तर करत चला, ॲटोमॅटिक तुमचा आन्सर येत चालेल. तुम्हाला येतं, तुम्ही हुशार आहे ना, हां, तर तुम्हाला यायलाच पाहिजे, ठीक आहे. चला बघा लक्ष द्या. आता इथे पॉवरला घाबरायचं का नाही, पॉवर फ्रॅक्शनमध्ये असो कशी असो काही अडचण नाही आहे, ओके. चला बघा लक्ष द्या. आता इथे ही टर्म आपण ॲज इट इज ठेवूया 5/2. याला आपण काय करणार 2x3/2 मायनस 3x4/3 मायनस 5 ॲज इट इज, ओके. 3/2 ॲज इट इज लिहायचं, ओके. जशीच्या तशी ही टर्म जशीच्या तशी लिहायची, काहीच त्याच्यात बदल करायचा नाही. आता इथे आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत, ओके. आता हे 2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, त्यामुळे जसेच्या तसे. तुम्ही म्हणसाल सर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मैंने क्या बोला था, उसके साथ अगर वेरिएबल रहेगा तो कांस्टेंट का डेरिवेटिव 0 नहीं आता है, ठीक है. जब कुछ भी नहीं रहेगा ओनली कांस्टेंट रहेगा तभी उसका डेरिवेटिव क्या आएगा 0 आएगा, समजलं, ठीक है. चला बघा आता इथे काय करणार मी पॉवर खाली म्हणजे समोर, ओके. पॉवर समोर आणि एकनं मायनस करणार 3/2 मायनस 1 म्हणजे काय होणार आहे 2 1 जा 2, 3 मधून 2 जाणार काय येणार 1, ठीक आहे. 1/2 काय येणार ते 1/2, राईट. इथे मायनस हे मायनस हे 3 ॲज इट इज इंटू ही पॉवर परत समोर लिहायची आणि एकनं मायनस करायची. जर मायनस केली एकनं तर काय येणार 4/3 मायनस 1, हे 3 1 जा 3, 4 मायनस 3 काय होणार 1, 1/3 काय येणार आहे 1/3, ओके. थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊया आपण, ओके. 1/3 आणि 5 तर कांस्टेंट है. अभी इसके साथ वेरिएबल है क्या, नहीं है. याच्यासोबत व्हेरिएबल आहे का, नाही ना. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आता 0 घ्यायचा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आता 0 घ्यायचा, ओके. ही स्टेप कंप्लीट. आता बघा मुलांनो 5/2, मुलांनो म्हणजे मुलींनो पण, ठीक आहे. नाही तर म्हणसाल मुलांनाच सांगतायत सर, असं काही नाही आहे, ठीक आहे. विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो लक्ष द्या. इकडे 2x3/2 मायनस 3 इंटू x4/3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 ॲज इट इज, ओके. आता इथे बघा, इथे थोडंसं आपण काय करूया कलर चेंज करून घेऊया, म्हणजे काय होणार तुमच्या लक्षात व्यवस्थित येणार. हे 2 काय होणार कॅन्सल का, 2 1 जा 2, ओके. इकडे हे 3 1 जा 3, मग इथे काय राहिलं आता हे 3x1/2, ठीक आहे, मायनस हे 1/3, ओके. आता ही टर्म आपण समोर लिहू, म्हणजे ही टर्म समोर घेऊ शकतो, समोर लिहायचं समोर लिहू आपण, ओके. थोडंसं मी याला छोटं करतो, आपल्याला इथे जागा मिळेल लिहिण्यासाठी, ओके. चला बघा आता
ही टर्म तुमच्या लक्षात आली. आता काय करायचंय, याला समोर लिहून घ्यायचं आहे. आणि समोर लिहिताना काय करतोय बघा, मी समोर लिहिताना हे 1/2 म्हणजे रूटमध्ये असतात. 1/2 म्हणजे काय, रूट एक्स. जर पॉवर 1/2 असेल तर आपण याला काय लिहू शकतो, रूटमध्ये. ठीक आहे. जर असं असेल 1/3 तर याला आपण थर्ड रूट ऑफ एक्स असं लिहू शकतो. ओके, काय अडचण. तर बघा इथे पुढे लिहिताना हे 5/2 ॲज इट इज लिहून टाकायचे तुम्हाला. नंतर या ब्रॅकेटमध्ये हे 3, इथे काय लिहिणार मी, रूट एक्स. 1/2 पॉवर आहे ना, म्हणून रूट एक्स मायनस हे 4 जसेच्या तसे. 1/3 असेल तर काय सांगितलं मी तुम्हाला, √3 मध्ये ठीक आहे एक्स, बरोबर. हा ब्रॅकेट कम्प्लीट. नंतर हा ॲज इट इज लिहून टाका, 2x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5⁻⁵². ऐसे इसको सॉल्व करना था. ठीक आहे, असं याला सोडवायचं होतं. हा आला आपला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, dy/dx. दॅट इज द फायनल आन्सर. खूप इझी आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. एकच फॉर्म्युला यूज करतोय मी विद्यार्थी मित्रांनो इथे. कोणता, x⁻n चा. ओके, x⁻n चा n × x⁻n−1 ध्यानात ठेवा. ठीक आहे. कोणतं फंक्शन आहे, कोणत्या फंक्शनचे फॉर्म्युले बघतोय आपण हे. ठीक आहे, माहिती आहे. आत्ता आपण सिलेबस बघितला. ठीक आहे, सिलेबसमध्ये म्हणजे टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितले होते. ओके, चला लिहून घ्यायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. समोरचं एक्झाम्पल काय दिले आपल्याला, 3 नंबर, √(x² + 4x−7) बरोबर. रूटमध्ये दिलेलं आहे. रूटमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. रूटमध्ये काय फॉर्म्युला घेतला होता आपण डेरिव्हेटिव्हचा, √(x) याचा डेरिव्हेटिव्ह. काय फॉर्म्युला बघितला याचा डेरिव्हेटिव्हचा, 1/2√x. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे डेरिव्हेटिव्हचा. ओके, dy/dx. या फॉर्म्युल्याने आपण हे गणित सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे, चला बघा आता कसं सोडवायचं आहे. इथे आपण याला लिहिणार y = √(x² + 4x). ठीक आहे, x² + 4x−7. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, याला विथ रिस्पेक्ट टू एक्स न काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला. आता बघा, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स न dy/dx. ओके, √x चा काय फॉर्म्युला सांगितला मी, 1/. ठीक आहे, 1/2 दिस टर्म x² + 4x−7. राईट. आता रूटचा काढला आपण फॉर्म्युला यूज करून, पण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का आपण, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला का, नाही. मग या फंक्शनचा समोर डेरिव्हेटिव्ह घेत असतात, dy/dx. परत इथे x² + 4x−7 या टर्मचा आपल्याला काय करायचं, आता इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर कसा काढायचा डेरिव्हेटिव्ह याचा, ही टर्म जशीच्या तशी लिहून घ्या. 1/2 × √(x² + 4x−7). खूप सोपे अशा, जे अवघड दिसतात तेच सोपे असतात, ध्यानात ठेवा. ठीक आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह आता पॉवर खाली म्हणजे समोर 1 ना मायनस काय येणार, मग इथे 2x. ओके, प्लस 4 ॲज इट इज. आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, नाही लिहिला तरी चालेल किंवा काही अडचण नाही आहे. आणि मायनस 7 चा काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. राईट. आता इथे आपण लिहिताना dy/dx कसं लिहिणार, डेरिव्हेटिव्ह बघा कसा लिहिणार. dy/dx ही टर्म इथे लिहिली तरी चालते, 1 न मल्टिप्लाय केलं तर. ठीक आहे, ॲज इट इज येणार. मग इथे काय होणार आहे, 2 × x 2x. ओके, कलर चेंज करूया आपण थोडंसं तुम्हाला ॲन्सरमध्ये. बघा, 2 × x 2x. ओके, 4 + 4 × 1 4. 0 नाही लिहिलं तरी काही अडचण नाही आहे. डिवायडेड बाय हे 2 × √(x² + 4x−7 ॲज इट इज. आता याच्यामध्ये थोडंसं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. कसं, तर बघा इथे
dy बाय dx ओके याच्यामध्ये 2 तुम्ही कॉमन काढू शकता ठीक आहे 2 कॉमन काढला तरी ते काय राहील x प्लस 4 मधून 2 कॉमन काढल्यावर काय येईल इथे 2 ओके डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 ओके आता याच्यामध्ये हे 2 काय होणार इकडे कॅन्सल 2 1 जा 2 राईट मग इथे काय आलं आपलं लास्ट फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल्स टू x प्लस 2 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 दॅट इज द फायनल आन्सर राईट हे आपलं फायनल आन्सर आहे ओके हे आपलं फायनल आन्सर आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही कळवा कमेंट करून सांगा सर काही प्रॉब्लेम आहे काही अडचण असेल गणितामध्ये काही समजत नसेल ठीक आहे तर सांगत चला एकदम मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत शिकवतो आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजत असेल असं मला वाटतं ठीक आहे तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट एग्जाम्पल 4th नंबर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आता बेटा पुढे थोडीशी टफ एक्झाम्पल होत जाणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आहे मी आहे ठीक आहे सोडून तुम्हाला व्यवस्थित देणार आहे काळजीपूर्वक कॉन्सन्ट्रेशननं लेक्चर करायचं आहे ठीक आहे इकडे तिकडे भटकायचं नाही ओके याच्यावर त्याच्यावर टच करत बसायचं नाही लक्ष कुठे द्यायचं तुम्हाला ओन्ली बोर्डवरती ठीक आहे कॉन्सन्ट्रेट करा काय करायचं आहे बघा आता इकडे आपल्याला y इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 रूटमध्ये रूट आहे ठीक आहे ना काय घाबरायचं नाही चला बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला रूट एक्सचा कोणता रूट एक्सचा 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स वाला ओके तर बघा वायचा dy बाय dx इज इक्वल्स टू इथे काय होणार 1/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ओके ठीक आहे कळाला म्हणजे ही टर्म आपण काय केली 1/2 घेतली 2 इंटू दिस फॉर्म्युला ओके आता इथे आपण रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे फॉर्म्युला यूज केला पण या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला नाही मग तो डेरिव्हेटिव्ह आपण पुढे लिहिणार तो डेरिव्हेटिव्ह आपण काय करायचा पुढे लिहित असतो तर मग पुढे लिहून घ्या ठीक आहे आता आपण इथे तो डेरिव्हेटिव्ह लिहू कशाचा काढायचा आता या टर्मचा आतमधल्या एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल बरोबर आता आपण इथे यांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह करूया ही टर्म जशीच्या तशी ॲज इट इज लिहायची आहे 1/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ओके आता इथे डेरिव्हेटिव्ह आत तुम्ही मल्टिप्लाय करू शकता म्हणजे दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी बाय डी एक्स स्क्वेअर ओके प्लस याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ओके परत ही स्टेप ॲज इट इज लिहा 1/, कारण याचा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी घेतलेला आहे परत घ्यायची गरज नसते 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ओके इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हे ॲज इट इज ओके इथे रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 परत तोच फॉर्म्युला कोणता रूट एक्सचा काय फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स ओके तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर थोडंसं जरा मोठं काढूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला दिसेल व्यवस्थित ठीक आहे बघा आता थोडं याला वर घेतो व्यवस्थित लिहायला कम्फर्टेबल होईल बघा एवढे इथे 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1
ओके. आणि आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह समोर घ्यायचा d/dx x² + 1. ओके. परत ही टर्म जशीच्या तशी रिपीट लिहून घ्या. 1/2 × √(x² + √(x² + 1). ओके. आता इथे हे 2x ॲज इट इज प्लस हे इथे बघा याने इथं मल्टिप्लाय केलं तरी चालतं डेरिव्हेटिव्ह घेऊन डायरेक्ट. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 1 चा 0, कॉन्स्टंट आहे ना, इथे व्हेरिएबल नाही आहे याच्यासोबत, ठीक आहे, म्हणून 0. आणि ही डिवायडेड बाय 2 × ही टर्म ॲज इट इज x² + 1. ओके. आता इथे काय करायचं आहे बघा, हे 2 काय होणार इथे कॅन्सल. ओके. 2 1 जा 2, बरोबर. आता याच्यामध्ये आपण एक बघा इथे एक स्टेप करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला थोडंसं छोटं करून घेऊया. ओके, ठीक आहे, चालेल. बघा आता इथे लक्ष द्या. 1/2 × √(x² + √(x² + 1) ही टर्म ॲज इट इज. ओके. इथे काय येईल 2x + x डिवायडेड बाय √(x² + 1) एवढंच राहील, ठीक आहे. ते 2 काय झाले कॅन्सल झाले. आता याच्यामध्ये आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपल्याला याला सॉल्व करावं लागेल, ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन याला काय करू आपण सॉल्व करून घेऊ, ठीक आहे. मग कसं सॉल्व करणार आहे आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, तर लक्षात घ्या इथे ही टर्म तर ॲज इट इज घेतोय आपण. ओके. ही टर्म काय करतोय ॲज इट इज घेतोय. 1/2 × √(x² + √(x² + 1). ओके. x² + 1 हे टर्म ॲज इट इज इंटू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. हे रूट x² + 1 ने इथे मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथे काय येणार आहे हे 2 × x × √(x² + 1). ठीक आहे. इथे कुठलं साईन आहे प्लस, इथे काहीच नाही, म्हणजे 1 जर कन्सिडर केला आपण 1 × दिस टर्म. ओके. x हा काय येणार x येणार. ओके. काय येणार x येणार. इथे 1 × x येणार डिवायडेड बाय काय येईल इथे √(x² + 1) येणार. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इथे ही टर्म ॲज इट इज 1/2 × √(x² + √(x² + 1). ओके. आता इथे आपण x तुम्ही कॉमन काढू शकता. x कॉमन काढला तर इथे काय येईल मग आता इथे हे 2 ॲज इट इज राहील, ठीक आहे. 2 × √(x² + 1). ठीक आहे. इथे x बाहेर निघाला कॉमन तर इथे काय येणार 1 येणार +1. ओके. डिवायडेड बाय √(x² + 1). अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता फक्त याची अरेंजमेंट याला पुढे आपण इथे पुढे घेऊया, ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, इथे तुम्हाला असं लिहिता येईल हे x × 2 × √(x² + 1 + 1). ओके. डिवायडेड बाय हे 2 ॲज इट इज, ही टर्म समोर घेऊया याच्या खाली, ठीक आहे. काय येईल इथे √(x² + 1), नंतर ही टर्म लिहिली तरी चालेल, ठीक आहे, इंटू √(x² + √(x² + 1). ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. खूप सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला येऊन जाईल. एवढे जसे दिसतात तसे आपली लेवल अजून टफ होत जाणार आहे, पण तुम्हाला काही याचा जास्त टेन्शन घेऊ नका. एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं आहे बघा इथे 3 डिवायडेड बाय 5 × 3rd रूट ऑफ 2x² - 7x - 5 रेज टू 5. ओके. असा क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर आता बघा कसं सोडवायचं आहे याला, तर y आपण फर्स्ट याला लिहून घेऊया 3 डिवायडेड बाय 5
थर्ड रूट ऑफ 3x² मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेज टू 5. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आता आपल्याला इथे याला लिहिताना पहिले कसं लिहून घेणार, y इज इक्वल्स टू वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx. ओके, dy बाय dx हे 3 ॲज इट इज डिवायडेड बाय हे 5 ॲज इट इज. ओके, इथे लिहिताना आपण काय करणार आहे, इथे 2x² मायनस 7x मायनस 5 इथे रेज टू 5 हे रूट काढून टाकल्यामुळे डिवायडेड बाय इथे काय येणार 3 येणार. ओके, जसं की एक्स रेज टू 1/3 आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं ना की याला कसं लिहिलं होतं, थर्ड रूट ऑफ एक्स. ओके, असं लिहू शकतो. मग आता इथे काय होणार, 1/3 येतो बरोबर. तसं इथे ऑलरेडी 5 आहे म्हणून, नाहीतर 1/3 लिहिलं असतं. ठीक आहे, पॉवर पहिले 5 होती म्हणून 5/3 घेतलं. ओके, तर इथे काय येणार, dy बाय dx हे 3/5 ॲज इट इज बाजूला ठेवायचे. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह मी अजून काढलेलाच नाही हां. ओके, इथे डिफरन्शिएट लिहिल्यापेक्षा डिफरन्शिएट आपण याला नंतर करूया. ओके, डिफरन्शिएट आपण याला नंतर करूया. हा y इज इक्वल्स टूच लिहा, कारण आपण डेरिव्हेटिव्ह घेतला होता का नाही अजून. ठीक आहे, फक्त रूटला याला आपण कॅल्क्युलेट करून घेतोय. इथे y इज इक्वल्स टू, थोडंसं आपल्याला जागा कमी पडेल त्यामुळे मी याला वरती लिहितो थोडं. ठीक आहे, बघा y इज इक्वल्स टू 3/5. ठीक आहे, इथे 1 किंवा याला आपण पूर्ण असं लिहिलं तरी चालेल, हे 3 डिवायडेड बाय 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू काय येणार इथे 5/3. काय येणार 5/3. ओके, आता इथे ही जी टर्म आहे ही डिवाइडमध्ये वरती घेतल्यावर ही पॉवर काय होणार, मायनस होणार बरोबर. मग y इज इक्वल्स टू हे 3/5 ॲज इट इज याला वरती घेऊन गेले तर काय होणार, 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 5/3. ओके, तर आता आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx. ओके, इथे 3/5 ॲज इट इज. ओके, इथे तुम्ही लिहू शकता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर इथे काय येणार, dy बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल्स टू हे 3/5 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, आता इथे या टर्मचा आपल्याला काय करायची, पॉवर समोर आणि एक ना मायनस, म्हणजे पॉवर काय तुमच्याकडे -5/3. ओके, मायनस आहे म्हणून ब्रॅकेट केला, बाकी काही नाही. ओके, आता ही टर्म जशीच्या तशी लिहून घ्यायची, ही टर्म जशीच्या तशी लिहून घ्यायची. 2x² मायनस 7x मायनस 5. आता याला कितीने मायनस करायचं, -1 करायचं. याच्यामधून काय करायचं आपल्याला, -1. तर हे काय होणार इकडे 3 × 3. ओके, म्हणजे -5 -3 -8/3 किती येईल ते, -8/3. ओके, बट आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला का अजून नाही, मग तो काय करायचा आपल्याला समोर लिहायचा. काय करायचा, समोर लिहायचा. dy बाय dx 2x² मायनस 7x मायनस 5. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा बाकी आहे. तर आता आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. ठीक आहे, इथे बघा dy बाय dx ॲज इट इज ठेवा. आता इथे हे 5 1 जा 5 3 1 जा 3, इथे काय उरला फक्त मायनस. ओके, हे जसंच्या तसं 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 8/3. इथे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे 2 जसेच्या तसे, x² डेरिव्हेटिव्ह 2x, x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 7 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5चा काय येणार 0, 5चा काय येणार 0. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. मायनस इथे 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 8/3. ओके, हे 2 2 जा 4x, हे 7 1 जा 7, 0 नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे. ओके, ही टर्म आपण समोर घेऊया आणि याला व्यवस्थित लिहून घेऊया. ओके, तर बघा कसं लिहिणार आता मी इथे,
याच्यामध्ये dy बाय dx इज इक्वल्स टू ही टर्म समोर लिहितो, हे मायनस साईन ॲज इट इज 4x मायनस 7 ओके इंटू दिस टर्म 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस सॉरी मायनस 5 आहे मायनस 5 ओके रेज टू मायनस 8/3 अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. ओके एकदम सोपं आहे, जास्त दिसायलाच फक्त कठीण दिसतात, आन्सर बिलकुल सोपे आहेत. ओके चला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, आजचा हा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला 6वा क्वेश्चन. बाकीचे जे नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 2 मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर बघा आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे, एकदम इझी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. थोडासा मी तुम्हाला म्हटलं की आपल्या लेवल कशा होत जाणार आहेत, टफ होत जाणार आहे, बरोबर आहे. बरं आता कसं सोडवणार याला आपण पहिले y इज इक्वल्स टू आपण इथे लिहून घेऊया, y इज इक्वल्स टू रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 5 ओके y इज इक्वल्स टू. आता याला कसं सॉल्व करणार आहे आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x नेहमीप्रमाणे. आता इथे डिफरन्शिएट करणार आहोत आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके आता मी याला डिफरन्शिएट केलं म्हटल्यावर पॉवर काय करावं लागेल आपल्याला, समोर लिहायची. पॉवर काय करायची, समोर लिहायची आणि एक ना मायनस करायची. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ओके y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx पॉवर समोर ओके आणि नंतर काय करणार आपण, आता एक ना मायनस करणार. हे 3x मायनस 5 हे ॲज इट इज मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 ओके पॉवर काय होणार इकडे 4. बार आपण पॉवर खाली घेतली, x रेज टू यांचा फॉर्म्युला यूज केला, पण या हे जे फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे समोर. ठीक आहे dy बाय dx. ओके आता तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 या टर्मचा. ओके ही टर्म तुम्ही ॲज इट इज लिहिणार, इथे ही टर्म ॲज इट इज घेऊया 5 इंटू रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 ओके रेज टू 4 हे ॲज इट इज लिहायचं आहे. आता इथे डेरिव्हेटिव्ह या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे दोघांना सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालतो. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या पहिले. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 अपॉन रूट ऑफ राईट रूट एक्सचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. रूट एक्सचा काय फॉर्म्युला असतो, रूट एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 रूट एक्स बरोबर. सेम फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. हे जे फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2 रूट एक्स मीन्स इथे काय येणार 3x मायनस 5. बट इथे 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, आपण फक्त रूटसाठी फॉर्म्युला घेतला होता बरोबर. मग इथे परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, इथे या 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह घेणार. कशाचा घेणार 3x मायनस 5चा ओके मायनस नंतर ही टर्म. आता मला सांगा इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता इथे याला जर वरती घेतला तर याला आपण कसं लिहू शकतो, पहिले तर याला रूट घ्यायचा नसेल तर आपण काय लिहू शकतो 3x मायनस 5 रेज टू 1/2 बरोबर आहे. पण डिवाइडमध्ये होता मग वरती घेतला इथे तर काय होणार हा मायनस होणार. ओके काय होणार मायनस होणार. ठीक आहे मग आता ही टर्म तर माहिती आहे ॲज इट इज तुम्हाला लिहायची आहे. ओके 5 बाहेर आहे ते ब्रॅकेटच्या. ओके 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 4. ओके इथे ही टर्म तुम्ही ॲज इट इज लिहिणार 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ. ओके बघा थोडंसं मी याला वरती घेतो आपल्याला लिहिण्यासाठी व्यवस्थित लिहिता येईल. हे 3x मायनस 5 जसेच्या तसे लिहायचे आहेत. ओके याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता 3 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ओके एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 5चा 0 ओके 5चा 0. ठीक आहे मायनस इथे
काय करावं लागेल, पॉवर समोर आणि 1 ना मायनस, पॉवर काय करायची समोर घेतली. ओके, पॉवर काय केली समोर घेतली, -1/2 समोर घेतला आणि 1 ना काय करायचं आता इथे मायनस करायचं, म्हणजे इथे काय येणार 3x - 5. ठीक आहे, आपण जर हे -1/2 आहे याला -1 केला तर काय होणार आहे, 2 × 1 = 2 आणि हे मायनस मायनस प्लस म्हणजे -2 आणि प्लस सॉरी 1 किती होईल, -3/2 होईल. किती होईल, -3/2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथे. ओके, आता इथे आपण याला पॉवर खाली घेऊन समोर लिहून 1 ना मायनस केली, पण याचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, मग याचा डेरिव्हेटिव्ह परत समोर घ्यायचा. ओके, 3x - 5. टेन्शन घेऊ नका, फक्त दिसायलाच मोठं आहे ते एक्झाम्पल, खूप सोपं आहे. फक्त स्टेप करत चला व्यवस्थित, एकाचा डेरिव्हेटिव्ह काढत चला, खूप इझी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. ओके, बघा आता इथे ही टर्म आपण ॲज इट इज लिहूया, 5 × 5 बाहेर आहे √3x - 5 -1/√3x - 5 रेज टू 4. ओके, इकडे हे 3 × 1 मीन्स पहिले 3 1 जा 3 आणि नंतर 3 × 1 3 होईल. ओके, डिवायडेड बाय, कारण हे 0 नाही लिहिलं तरी काही अडचण नाही आहे, डिवायडेड बाय 2 × √3x - 5. ओके, मायनस हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस. ओके, मायनस मायनस प्लस, इथे 1/2 किंवा ही टर्म वरती लिहिताय तुम्ही तर 1 नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे. हे 2 ॲज इट इज खाली ठेवून द्या हे वाले. नंतर ही टर्म वरती आपण लिहितोय 3x - 5 रेज टू -3/2. ओके, आता इथे वाटलंच तर आपण हे 2 जे आहेत ते असे न लिहिता असे लिहून टाकू, काही अडचण नाही. ओके, नंतर हे 3 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1, हे 3 ॲज इट इज इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 - 5चा 0. ठीक आहे, आता इथे बघा मी याला थोडंसं छोटं करून लिहितो, आता तुम्हाला लिहायला पण स्क्रीनशॉट काढण्यासाठी पण समजलं पाहिजे. ओके, चला बघा आता ही टर्म तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे, 5 × √3x - 5. ठीक आहे, -1/√3x - 5 रेज टू 4. ओके, इकडे हे 3 ॲज इट इज, हे 2 × रूटला आपण असं लिहू शकतो 3x - 5 रेज टू 1/2. बरोबर आहे, असं लिहू शकतो आपण याला रेज टू 1/2. ठीक आहे, प्लस इथे याला जर आपण हे 3 × 1 3 डिवायडेड बाय, याला खाली घेऊया, हे मायनस आहे खाली आल्यावर प्लस होईल, हे 2 जसेच्या तसे, इथे हे 3x - 5 रेज टू 3/2. ओके, अशा पद्धतीने, हे 0 नाही लिहिला तरी चालेल. ओके, आता यांच्यामध्ये करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार. काय करायचं आता आपल्याला, तिरपा गुणाकार. कसं करायचा तर बघा, आता तिरपा गुणाकार करून घेऊया आपण. ओके, ही टर्म जशीच्या तशी लिहायची आहे, dy/dx ओके इज इक्वल्स टू 5 √, किंवा मला वाटतं इकडे जागा आहे थोडीशी, आपण इकडे व्यवस्थित परत आपल्याला काही लिहायला अडचण नको यायला. ओके, एक मिनिट. ठीक आहे, बघा आता इथे dy/dx इज इक्वल्स टू हे 5 √3x - 5. ठीक आहे, -1/√3x - 5. ओके, रेज टू 4. ओके, आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. आता याच्यामध्ये हे
3/2 इकडे पण 3/2 हे जर तुम्ही कॉमन ठेवले तरी चालेल. इथे आपण 3/2 काय करूया, कॉमन काढूया. ठीक आहे, 3/2 मी इथे कॉमन काढून घेतो. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे काय काय उरतं ते पहिले लक्षात घ्या. 1 इथे 3x मायनस 5 रेज टू 1/2. ओके, प्लस 1 हे 3/2 कॉमन निघाले. इथे काय राहिलं 1/3x मायनस 5 रेज टू 3/2. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला ही टर्म तर ॲज इट इज घ्यायची आहे 5. आता हे 5 3 जा 15 करून घ्या. 5 3 जा 15 डिवायडेड बाय 2. ओके, आता ही टर्म ॲज इट इज लिहायची आहे 3x मायनस 5 मायनस 1/√3x मायनस 5 रेज टू 4. ओके, आता यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे या दोघांमध्ये. ओके, तर इथे काय होईल बघा, हे 3x मायनस 5 रेज टू 3/2 प्लस या टर्मने इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे इथे काय येईल 3x मायनस 5 रेज टू 1/2. ओके, डिवायडेड बाय 3x मायनस 5 रेज टू 1/2. राईट, याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन 3x मायनस 5 रेज टू 3/2. ओके, रेज टू 3/2. तर अशा पद्धतीने रेज टू 3/2. आता याला कसं सॉल्व करायचं तर बघा, हे 15 डिवायडेड बाय 2 जसंच्या तसं इथे √3x मायनस 5 ॲज इट इज मायनस 1/√3x मायनस 5. ओके, रेज टू 4. ओके, क्लिअर आहे. आत्ताच जायचं नाही आहे, अजून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, एवढं एक्झाम्पल झालं की आपलं इथे व्हिडिओ स्टॉप होणार आहे किंवा लेक्चर आपलं स्टॉप होणार आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता काळजीपूर्वक काय करायचं आहे, हे 5 आहे. ओके, इथे लिहिताना मी काय करतोय, हे 3x मायनस 5 ओके रेज टू 1 आणि दुसरं एक 3x मायनस 5 रेज टू 1/2 म्हणजे हे 3/2च होतं, बरोबर आहे. प्लस हे 3x मायनस 5 ॲज इट इज रेज टू 1/2. ओके, आता मी डायरेक्टसुद्धा घेऊ शकलो असतो याला, पण तुम्हाला समजण्यासाठी असं स्प्लिट करून लिहितोय. डिवायडेड बाय 3x मायनस 5 रेज टू 1/2 इंटू 3x मायनस 5 रेज टू 3/2. ओके, याला थोडंसं असं स्प्लिट करून लिहितोय बघा. आता याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचे. इथे ही टर्म जशीच्या तशी 15 डिवायडेड बाय 2 ओके √3x मायनस 5 मायनस 1/√3x मायनस 5 ही टर्म ॲज इट इज रेज टू 4. ओके, इथे लक्ष द्या. आता इथे आपण हे 3x हे √3x मायनस 5 हे आणि हे 3x मायनस 5 रेज टू 1/2 हे दोन कॉमन काढू शकतो. ठीक आहे, त्यामुळे मी इथे 3x मायनस 5 रेज टू 1/2 हे काय काढणार कॉमन. मग इथे काय उरला आता हा 3x मायनस 5 हा बाहेर गेला, हा इथे एकच उरला, हा बाहेर गेला तर इथे काय उरला 1. इथे काय राहिला 1, बरोबर आहे. याच्या जागी काय येणार 1. ओके, हा पण बाहेर काढायचा आहे आणि हा पण बाहेर काढायचा आहे. ओके, तर इथे 1 उरतो. ओके, डिवायडेड बाय 3x मायनस 5 रेज टू 1/2 इंटू 3x मायनस 5 रेज टू 3/2. ठीक आहे, हे दोन्ही कॅन्सल. राईट, आता इथे लास्ट तुम्हाला फायनली ॲन्सर काय लिहायचं बघा. ॲन्सर तुम्हाला dy/dx हे 15 डिवायडेड बाय 2. ओके, हे काय 3x समोरून घेतो, ही टर्म समोर लिहितो. ठीक आहे, 3x मायनस 5 प्लस 1 -4. ओके, डिवायडेड बाय इथे किती राहिले आता तुमच्याकडे 3x मायनस 5 रेज टू 3/2. आता इकडे हे टर्म लिहायचे आपल्याला √3x मायनस 5 मायनस 1/√3
रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 4. अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सोडवणार आहे. आता तुम्हाला लिहिण्यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करून आपण इथे थोडंसं याला असं मोठं करतो आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ मीन्स माझे सर्व एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण तुम्हाला याच्या पुढचे नोटिफिकेशन येईल जे की मी पूर्ण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, म्हणजे मॅथ 2 मॅथ 1 पूर्ण तुम्हाला व्हिडिओ येईल आणि अशाच सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.